महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात जागेच्या वादामुळे पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे। या जागेवरून आधी स्थानिक आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात गोळीबाराची घटना घडली होती। या गोष्टीला 6 महिनेही झाले नाहीत। या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वाद उफाळल्याने गावात तणावाचे वातावरण आहे। जागेची मोजणी करण्यास भूमी अभिलेख विभागाने स्पष्टपणे मनाई केली होती, तरीही पोलिसांच्या बंदोबस्ताविना एक बिल्डर आपल्या 100हून अधिक हत्यारबंद गुंडांसह जागेचा सर्वे करण्यासाठी आला। या गुंडांनी शेतकऱ्यांवर हल्ला करून त्यांना मारहाण सुद्धा केली। काही शेतकऱ्यांनी याबाबत कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला। महेश गायकवाड आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हत्यारबंद गुंडांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। त्यामुळे एक मोठी घटना टळली असून सध्या 10 गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। द्वारली गावामध्ये जमीन सर्वेसाठी पोलीस बंदोबस्त नसतानाही त्या ठिकाणी सर्वे सुरू होता। त्याबाबतीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे हिल्लाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी सांगितले। त्या द्वारली जमिनीच्या संदर्भात आज तिथे सिटी सर्वेचे अधिकारी आले होते। अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोटिसा दिल्या नव्हत्या, त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी सर्वेचा थांबवण्यासाठी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करायला गेले की आम्हाला रीतसर तुम्ही सर्वे करा। प्रत्येक शेतकऱ्याला नोटिसा जातात, त्यांच्या बाउंड्र्या कळतात। तुम्ही सगळीकडेच जर तुम्ही जबरन जमीन बिल्डरला सोबत घेऊन जर हे करत असाल त्यासाठी त्यांनी तिथे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्या संबंधित बिल्डरने जे गणपत गायकवाडचे पार्टनर आहेत त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंड बोलवले। हत्यार होते, कट्टा होता, चाकू, सुरे, तलवार, मोठ्या प्रमाणात हत्यारं त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यांना मारहाण केली आणि त्यांना जबरन त्या ठिकाणी ढकलून देण्यात आलं। महिलांवरती अक्षरशः घाणेरड्या पद्धतीने शिव्यागाळी करण्यात आल्या। त्यांच्यातल्या एका शेतकऱ्याने आम्हाला आमच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो। जेव्हा आम्हाला ही बाब कळली तेव्हा आम्ही त्या ज्या गुंड प्रवृत्तीचे लोक होते, जे हत्यारं घेऊन आले होते, त्यांना पकडून पोलीस स्टेशनला कळवलं। पोलीस स्टेशन हिल लाईन पोलीस स्टेशनच्या अनेक पोलीस फौजफाटा घेऊन आले आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना पकडलं। हत्यारासहित त्यांना आता अटक करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे अतिशय दबावामध्ये। कारण की या माझ्यावर जो हल्ला झाला त्यातले अनेक आरोपी, जो गणपत गायकवाडचा मुलगा आहे वैभव गायकवाड, तो या हद्दीमध्येच फिरतो आहे खुलेआम। तो त्याच्यासोबत कुणाल पाटील, त्यांचा अजून एक अजून एक असे 3-4 आरोपी अजूनपर्यंत खुलेआम फिरत आहेत। त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची पोलिसांची धास्ती राहिलेली नाही। ते खुलेआम गुंडेगिरी करत आहेत, त्याचं एक उदाहरण मिळालं। पोलिसांनी तत्काळ जर त्यांना अटक केली तर असे गुन्ह्यांना आळा नक्कीच बसेल। त्यामुळे पोलिसांना माझी रिक्वेस्ट आहे, आपण जे फरार आरोपी आहेत त्यांना साधा त्या लोकांनी आरोपी जे फरार आहेत त्यांना साधा फरार घोषित केलेलं नाही। म्हणजे एवढे प्रेशरमध्ये पोलीस आहेत, पोलिसांसोबत एवढा मोठा राजकीय दबाव आहे, त्यामुळे पोलिसांचा नाईलाज होता। आत्तासुद्धा त्या आरोपींना अनेक आरोपी त्या ठिकाणी पळून गेले। कोणाचा दबाव आहे, काय कोणावरती आरोप आहे तुमचा? राजकीय दबाव पोलीस कोणाच्या आता कोणत्या दबावाखाली राजकीय दबाव पोलिसांमध्ये कोण वापरत असेल हे जग जाहीर आहे। त्यामुळे पोलिसांनीच ह्याच्याबद्दल जी ठोस कारवाई कशी करता येईल। द्वारली गाव RTO ऑफिस या ठिकाणी मोजणीवरून वाद झालेला आहे। सदरची फिर्यादीची प्रक्रिया चालू आहे। फिर्याद झाल्यानंतर सदरबाबत सविस्तर बोलण्यात येईल। पर्यंत फिर्याद वगैरे झालेली नाही। सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर ताब्यात घेतलेली आहे, तर ते आम्ही तुम्हाला नंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते सविस्तर माहिती आम्ही देऊ। सुरू असतं बंदोबस्त नव्हता, त्यांना बंदोबस्त नाही दिलेला। बंदोबस्त त्यांना सर्वेसाठी बंदोबस्त दिला नाही, तरीसुद्धा त्यांनी सर्वे केलेला आहे तिथे। सर, तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।